B.Com सेकंड पर्यावरण अभ्यास यापूर्वी प्रोजेक्टचे विषय सांगितले आहेत, प्रोजेक्ट कसे करायचे सांगितलेले आहेत. थेअरी पेपरचं थोडंसं पुढे दुसऱ्या टॉपिकच्या मधलं पुढचा एक पॉइंट्स त्याच्यावरती शॉर्ट नोट येते ते आज घेते आहे, पूर्ण करते आहे. खतं व कीटकनाशकांच्या समस्या. आता साधारणपणे रासायनिक खतं आणि कीटकनाशक हे प्रत्येक भाजीपाला असू दे, उत्पादन असू दे, याच्यावरती फवारली जातातच. आणि ही कशासाठी आवश्यक असतात तर जमिनीची सुपीकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मागील काही वर्षांमध्ये खतांच्या प्रकारामध्ये संक्रमण झालेले आहे. म्हणजे सुरुवातीला मोठ्या प्रमाणावरती वापरल्या जाणाऱ्या शेणखताबरोबरच रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आणि हा रासायनिक खतांचा इतका वापर सुरू झाला आणि त्याचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती उपभोगावे लागत आहेत. रासायनिक खतं जी आहेत ती खतं खूप हानिकारक आहेत. जमिनीचं प्रदूषण होतं. त्याच्याचबरोबर भाजीपालांच्या वरती ही रासायनिक खतं फवारणी करत असताना आजूबाजूच्या पण जमिनीच्या वरती आजूबाजू उत्पादन जे आहे त्याच्यावरती फवारणी करत असताना ही उडतात. त्यामुळे इतरचा बाजूचा परिसर आहे तो परिसरही प्रदूषित होतो, जमिनीचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर जमिनीच्या मधून पावसाचं पाणी जमिनीवरती पडून नद्यांना मिळत असतं ते आणि त्याचबरोबर पाण्याचं पण प्रदूषण होतं रासायनिक खतांचा फवारणी केल्यामुळे किंवा रासायनिक खतं फवारल्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर काही वेळेला आपण भाज्या ज्या वेळेला घरी आणतो त्यावेळेला स्वच्छ धुवून घेत असतो, फळं असू देत. कोरोना काळाच्या मध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड्स निघाले होते की हे भाज्यावरती फवारणी करा किंवा ह्याच्यावरती स्वच्छ धुवून घ्या वगैरे ह्याच्यासाठी. कारण ही रासायनिक खतं काही अंश असेल तो पोटात गेल्यानंतर सुद्धा मानवी आरोग्यावरती पण परिणाम होतो किंवा काही वेळेला पोटाच्या मध्ये दुखणं किंवा डिस्टर्ब होणं अशा प्रकारे रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे किंवा रासायनिक खतांच्या वापरामुळे मनुष्यावरती परिणाम होतो, जमिनीचं प्रदूषण होतं, पाण्याचं प्रदूषण होतं. ही सगळा हा रासायनिक खतांचा परिणाम आहे. तर त्याच्याऐवजी अलीकडे सुद्धा गांडूळ खतं किंवा कंपोस्ट खतं रासायनिक खतांचा वापराच्या ऐवजी ही वापरली जातात आणि ही वापरावीत अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार आणि प्रचार सुरू आहे. काही ठिकाणी असं असतात की सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेली फळं आहेत किंवा भाजीपाला आहेत आपल्याला घरपोच मिळेल अशा ॲडव्हर्टाईज असतात की का तर हे रासायनिक खतांचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम आता आपल्याला उपभोगावे लागत आहेत आणि या दुष्परिणामाच्या मध्ये वेगवेगळे आजार विकार होत आहेत, प्रदूषण होत आहे. या सगळ्याला पर्याय म्हणून गांडूळ खत, कंपोस्ट खत, निर्माल्यापासून खत निर्मिती करणे, घरगुती खत निर्मिती करणे, भाजीपाल्यांच्या देठांच्या पासून खत निर्मिती करणे, शेणखताची निर्मिती, शेणखत तयार करणं ही अशी खतं वापरून उत्पादन केलं जात असतं आणि भाजीपालांची विक्री होत आहे. आणि आपण ॲडव्हर्टाईज बघतो की आमच्या इथे नैसर्गिक खताने पिकवलेली भाजीपाला, फळं यांचं उत्पादन मिळेल किंवा ऑर्डर करा वगैरे. का तर रासायनिक खतांच्या दुष्परिणामाच्यामुळे ही कंपोस्ट खते, गांडूळ खते मोठ्या प्रमाणाच्या वरती वापरली जात आहेत. ह्या खतांच्या मध्ये असं काय वेगळं असतं की या खतांच्या मध्ये नत्र स्थिर करणारे आणि स्फुरद विरघळणारे सेल्युलोजचे विघटन करणारे सूक्ष्मजीव असतात. जेव्हा या खतांचा वापर जमिनीवरती किंवा बियाणांच्या वरती केला जातो तेव्हा वनस्पतीतील पोषक द्रव्यांची उपलब्धता वाढली. ही खते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनाच्या मधून समाजमान्य आहेत. म्हणून या खतांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे किंवा केला आता सध्या थोडाफार प्रमाणामध्ये केला जात आहे. रासायनिक खतांचे हे उत्पादन वाढण्यासाठी जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो. पण आजकालचे जे रासायनिक खतांच्यामुळे होणारं प्रदूषण आहे हे प्रदूषण विचारात घेऊन सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करणे, कंपोस्ट खते, गांडूळ खतांचा वापर करणे योग्यच ठरणार आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हे हितकारक आहे, आर्थिक दृष्ट्या सुद्धा हितकारक आहे आणि त्याचबरोबर समाजमान्य पण आहे. त्यामुळे शेतकी सांडपाण्याच्यामुळे होणारे जमिनीचे प्रदूषण आणि पाण्याचे प्रदूषण हे सेंद्रिय खतांच्यामुळे कमी होत आहे. आता रासायनिक खतं किंवा कीटकनाशक कशाला म्हणायचं की रासायनिक किंवा कीटकनाशक कशाला म्हणायचं की निरुपयोगी
कीटकांचा अंत करण्यासाठी तयार करण्यात आलेली जीवनाशके म्हणजे कीटकनाशके होय. हे सुद्धा विषारी असतात. आपण ऐकतो की कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली वगैरे. ही कीटकनाशक इतकी विषारी असतात. ती फवारणी करत असतात अन्नधान्यांच्या वरती, भाजीपाल्यांच्या वरती. तर ते जर स्वच्छ धुवून नाही घेतलं तर आपल्याला सुद्धा त्रास होणार ना ह्याचा. मानवी आरोग्याला पण त्रासच होणार. जी कीटकनाशक एवढी विषारी आहेत, मग ही जी कीटकनाशक विषारी आहेत ते जेव्हा फवारणी करत असतात त्यावेळेला ती फवारणी झाल्यानंतर त्यांचे जे डबे असतात ते सुद्धा खूप त्याचं काळजीपूर्वक विघटन करावं लागतं. ते काळजीपूर्वक त्याची विल्हेवाट लावावी लागते. काही वेळेला जमिनीत पुरून वगैरे टाकतात. कारण का कोणाच्या हाताला लागायला नको किंवा जनावरांना सुद्धा त्याचा त्रास व्हायला नको. ही रासायनिक खते, कीटकनाशके खूप विषारी असतात. ही अशी विषारी कीटकनाशके जमिनीवरती फवारली केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं पण प्रदूषण होत असतं. त्याचबरोबर ही जेव्हा कीटकनाशके फवारणी करत असतात त्यावेळेला निसर्गमित्र प्राण्यांची, नैसर्गिक कीटकांचे शत्रू असणाऱ्या प्राण्यांची जैवविविधता कमी होते. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगितलं की पाणी प्रदूषण होतं, जमिनीचं प्रदूषण होतं, मानवी आरोग्यावरती परिणाम होतो. त्याचबरोबर निसर्गमित्र प्राण्यांची, नैसर्गिक कीटकांचे शत्रू असणाऱ्या प्राण्यांची जैवविविधता पण कमी होते. ज्या वेळेला ही कीटकनाशके फवारली जातात त्यावेळेला जी काही आवश्यक जैवविविधता आहे, ही जैवविविधता सुद्धा कमी होते. कारण ही इतकी विषारी असतात की त्या जे आवश्यक ज्या गोष्टी आहेत, जे निसर्गाच्या मधले प्राण्यांची आवश्यकता आहे किंवा गांडूळ असेल, ह्यांच्यामधली ह्या मरून जातात ते कीटकनाशके फवारणी केल्यामुळे. त्यामुळे नैसर्गिक कीटकांचे शत्रू असणाऱ्या प्राण्यांची जैवविविधता कमी होते. त्याचबरोबर द्वितीय कीटकांच्या हल्ल्यामध्ये वाढ होते. कीटकनाशकांच्या विरोधात प्रतिकारक्षमता तयार होऊन परिसंस्थांचे अन्नाचे दूषितकरण होते. म्हणजे काय की एकतर यांची संख्याही कमी होत असते. जे आवश्यक आहेत निसर्गमित्र यांची जैवविविधता कमी होते. कीटकनाशकांच्या मध्ये प्रतिकारक क्षमता तयार होऊन परिसंस्थांचे अन्नाचे दूषितीकरण होते. म्हणजे परिसंस्थांचे आणि अन्नाचे पण याच्यावरती प्रदूषण होत असतं. त्याचबरोबर ही कीटकनाशके जी आहेत ती कीटकनाशके उत्पादनाच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. फळं आहेत, ती फळं पण बळजबरीने पिकवली जात असतात. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आवश्यक घटक आहेत ते आवश्यक घटक त्याच्यामध्ये नसतात. मग ते त्याच्यामध्ये चवीला पण चांगली नसतात. अशा प्रकारे ही कीटकनाशके जी आहेत किंवा फळं आहेत त्या फळांच्या मध्ये पुडी, केमिकल वगैरे घालून ती फळं पिकवली जात असतात. मग ह्याचा परिणाम जो आहे याचा परिणाम कीटकनाशक असू देत किंवा जी फळं ज्यामध्ये केमिकल घालून पिकवत असतात त्याचा परिणाम जो आहे मानवी आरोग्यावरती होतच असतो. आणि त्याचबरोबर जमिनीचं प्रदूषण होतं, पाण्याचं प्रदूषण होत असतं. मग अशा वेळेला रासायनिक खतांच्या ऐवजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक खतांचा वापर करणं आवश्यक आहे. ही टीप येऊ शकते, शॉर्ट नोटला येईल. त्याचबरोबर आणखी पुढची एक टीप आहे. ते पुढची टीपच्या मधला ऊर्जेची वाढती मागणी, ऊर्जा समस्या ही एक आहे. त्याच्याचबरोबर अन्नाची जागतिक समस्या आहे. दुसरा टॉपिक खूप मोठा आहे. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही हा पण प्रोजेक्ट घेऊ शकता की आता जे सांगितलं रासायनिक खतं आणि कीटकनाशके, ज्याच्यामध्ये रासायनिक खतं आणि रासायनिक खतांचा पर्यावरणाच्या वरती होणारा परिणाम आणि त्याचबरोबर रासायनिक खते आणि नैसर्गिक खते यांचा तुलनात्मक अभ्यास असा पण तुम्ही प्रोजेक्टला विषय घेऊ शकता. म्हणजे रासायनिक खतांच्यामुळे काय काय होतं, त्याचबरोबर नैसर्गिक खतांची कशी आवश्यकता आहे, नैसर्गिक खतं का रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये उपयोगी आहेत हे तुम्ही सांगू शकता. रासायनिक खतं आणि नैसर्गिक खतं यांचा तुलनात्मक अभ्यास अशा प्रकारचा प्रोजेक्टही तुम्ही घेऊ शकता. मी ज्या वेळेला टॉपिकच्या मध्ये म्हणजे थेअरीचा पेपर जो काही आहे किंवा थेअरी तुम्हाला जो काही अभ्यास आहे त्याच्यामध्ये ते सांगत असताना प्रोजेक्टचे पण विषय सांगते आहे. आणि प्रोजेक्ट पण सुरुवात जे काय आहे तुम्ही विषय निवडा, प्रोजेक्टच्या तयारीला लागा. कारण पुढे प्रोजेक्ट आणि थेअरी हे दोन्हीही असणारच आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये काही सवलत नाहीये. ह्याच्या आधीचं मी जे काही घेतलं होतं रासायनिक खनिज उत्पादनाच्यामुळे आणि वापरामुळे होणारा पर्यावरणावरती होणारा परिणाम असं घेतलेलं होतं. त्याच्या पुढची टीप आहे ते पुढची टीप पुढच्या वेळेला घेते.